भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत सध्या आहेत. सर, शिवतीर्थ या निवासस्थानी दुसऱ्यांदा भेट होते ठाकरे बंधूंची आणि यावेळेला परिवार नाही तर नेत्यासोबत आहेत. नाही, मला वाटतंय बघा, दोन भाऊ म्हणून एकत्र येत असतील, दोन कुटुंब एकत्र येत असतील, त्याचा आनंद आहे, समाधान आहे. परंतु जर दोन राजकीय पक्षाचे नेते पक्ष म्हणून भेटत असेल तर ती एक राजकीय घटना आहे. राजकारणामध्ये निवडणुका आल्यावर वेगवेगळे पक्ष एकत्र येत असतात, नेते एकत्र येत असतात, त्याप्रमाणे ते एकत्र येत असतील. आता ते एकत्र येत आहेत म्हणजे सगळी मराठी मतं त्यांनाच मिळणार असं असायचं काहीच कारण नाही. कारण मराठी माणसांनी मागच्या विधानसभेमध्ये मुंबईला भरघोस भाजपला पाठबळ दिलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा जो मतदार होता तो शिंदेसाहेबांकडे गेला आहे आणि महायुतीच्या मागे मुंबईकर ताकदीनं उभे आहेत. त्याच्यामुळे ते दोघे एकत्रित येऊन निश्चित 10-12 सीटवर 1500 मतांचा परिणाम होईल, नाही असं नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टी किंवा आमचा युतीचा अश्वमेध कोण रोखू शकेल तर ते अजिबात शक्य नाही. तशी सुतराम शक्यता दिसत नाही. 2 ऑक्टोबरला युतीची घोषणा होणार आहे, दसरा मेळाव्यात घोषणा करणार नाही, आनंद आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या. त्यांनी एकत्रित काम करावं, मराठी माणसाच्या हितासाठी काम करावं. सरकार म्हणून आम्ही मुंबईकरांसाठी त्या ठिकाणी आहोतच. दुसरं, विधानसभेच्या वेळेला राज ठाकरेंनी काही प्रमाणामध्ये भाजपला मदत केली होती किंवा काही ठिकाणी उमेदवार न देणं, पाठिंबा देणं असं सगळं म्हटलेलं होतं आणि आता जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात होईल, भाजपला नुकसान होईल. विधानसभेला तर तुम्हाला माहीत, मला असं काय माहीत नाही कुठे पाठिंबा दिला होता, नव्हता दिला. आता आपण बाळा नांदगावकरांना भाजपनं पाठिंबा दिला होता किंवा तिथे उमेदवार दिलेला नव्हता, काही ठिकाणी त्यांनी पण तसेच प्रयत्न केले. एक लक्षात ठेवा, गेल्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेब पण वेगळे लढले, राज ठाकरे साहेब पण एकत्र लढले. त्या दोघांच्या मतांची बेरीज आणि आमच्या महायुतीची बेरीज किती पटीत आहेत बघा ना. त्या उपर मुंबईसाठी सरकारने काम केलं आहे. आज मोनोरेल, मेट्रो रेल, कोस्टल रोड, अटल सेतू, ट्रॅफिकिंगसाठी काम करत आहे. मुंबईसाठी पाण्यासाठी त्या ठिकाणी विशेष योजना करतो आहे. सगळं मुंबईसाठी देतो आहे ना. मुंबई बदलताना दिसते आणि मुंबईकरात शिक्षित आहे. तो काय भावनेच्या आणि इमोशनल फंड्यांवर जात नसतो. मुंबईसाठी प्रामाणिक कोण करतं आहे, विकास कोण करतं आहे, तर देवेंद्र फडणवीस साहेब आज मुंबईसाठी बारकाईनं लक्ष घालून काम करत आहेत. हे मुंबईकरांना माहीत आहे. शिंदेसाहेब ग्राउंडवर काम करत आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीच्या मागे निर्विवादपणे मुंबई शहर उभं राहील यावर माझा पूर्ण. मराठी आणि परप्रांतीय हा मुद्दा असताना आता जर का हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचा फायदा त्यांना जास्त होईल आणि इतर पक्षांना किंवा भाजप. नाही बघा, निवडणुकीत असं मराठी, अमराठी, प्रांतीय, परप्रांतीय यापेक्षा विकासाची भूमिका मुंबईकर बघणार आणि मुंबईकर हे महायुती जी विकासासाठी त्या ठिकाणी काम करते त्याच मागे उभे राहणार. केंद्रात मोदी साहेब काम उत्तम करत आहेत, राज्यात देवाभाऊ करत आहेत आणि मुंबईकरांचा पूर्ण विश्वास मोदी साहेब आणि देवाभाऊंवर आहे. शेवटचा प्रश्न, दोन भाऊ ठाकरे बंधू आता एकत्र येत आहेत, त्यांना काय शुभेच्छा? 100% मनापासून शुभेच्छा आहेत. पण हे कुटुंब म्हणून, भाऊ म्हणून एकत्रित येण्याच्या शुभेच्छा आहेत. राजकीय त्या ठिकाणी शुभेच्छाही आहेत, परंतु आपण विचाराल तर मुंबईकर आमच्या पाठीशी राहतील. नक्की. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट पवार यांच्यासह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा याबद्दल येऊ लागलेल्या आहेत. कुटुंब म्हणून एकत्र येणार असतील तर चांगलं आहे, पण राजकीय दृष्ट्या ते एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही अशी भावना भाजपकडून व्यक्त केली जाते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्याचे राजकीय पडसाद उमटणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण मिळू शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणातली नवी समीकरणं ही निश्चितपणे महाराष्ट्रात नेमका काय बदल घडवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण येणाऱ्या काही दिवसात ज्या महानगरपालिकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये ठाकरे फॅक्टरचं काय याची चर्चा राजकीय वर्तुळात होईल. आणि आतापर्यंत जी सगळी राजकीय लढाई एकतर्फी होताना दिसत होती ती लढाई आता एकतर्फी राहणार नाही. ही लढाई अतिशय इंटरेस्टिंग झालेली आहे आणि या राजकीय लढाईमध्ये ठाकरे विरुद्ध सत्ताधारी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष अशा पद्धतीची ही राजकीय लढाई लढली जाईल हे मात्र निश्चित आहे.